हे बघा किती सॉफ्ट आहे, एकदम स्मूथ, एकदम ज्यूसी आणि इतका सुंदर डेझर्ट आहे ना, खरंच सांगतो. तर एक पॅन घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची. साखर जवळपास अर्धी वाटी टाका. आता याला आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे. एक जवळपास 3 ते 4 टेबलस्पून एवढी साखर येते. याला पॅनला अजिबात हलवायचं नाही, काहीच करायचं नाही बरं का. फक्त गॅस मोठा करायचा आणि त्याला आहे ना हळूहळू मेल्ट होऊ द्यायचं आहे. कॅरेमल बनवून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा आता साखर आहे ना विरघळायला चालू झालेली आहे. हे खूप लवकर जळतं बरं का, त्याच्यामुळे याच्यावर ना एक बारीक लक्ष ठेवूनच आपल्याला हे करायचं आहे. आणि खूप गरम आहे, जेव्हा कॅरेमल होतं ना इतकं गरम होतं, त्याच्यावर लहान लेकरांपासून आहे ना खूप दूर ठेवायचं आहे आणि खूप सांभाळून करायचा. हे बघा आता कलर चेंज व्हायला लागलेला आहे, दिसतोय. आता गॅस आहे ना मीडियम करायचा थोडासा आणि असं पसरून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकायचं. हे बघा कॅरेमलचा रंग कसा आता चेंज झालेला आहे. याला साखर पूर्ण विरघळल्यानंतर त्याच्यात पाणी टाकायचं आणि अगदी 4-5 चमचे एवढंच पाणी टाकायचं आहे. जास्त पाणी नका टाकू, नाही तर खूप लिक्विड होऊन जाईल ते. आणि आता थोडासा ना गॅस वाढवायचा. हे करताना फक्त काळजी घ्या बरं का, याला खूप जळू नका देऊ. ठीक आहे. हे बघा आता एकदम बढिया कॅरेमल झालेला. आता गॅस काय करायचा, बंद करायचा. एक टीन घ्यायचा असा आणि त्या टीनमध्ये हे कॅरेमल ओतून घ्यायचे. हे बघा मी अजिबात कॅरेमलला जळू दिलेलं नाही आहे. आणि आता त्याला असं पसरून घ्यायचं आहे ह्या अशा रीतीने. आणि आता हा टीन बाजूला ठेवायचा आहे. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये ना आपल्याला एक 5 ते 6 ब्रेडचे तुकडे टाकून घ्यायचे हे अशा पद्धतीने. त्याच्यामध्ये ना अर्ध्या ग्लासपेक्षा थोडंसं जास्त दूध टाकायचं आहे. 2 अंडे आपल्याला फोडून टाकायचे आहे त्याच्यामध्ये. आणि चवीनुसार साखर टाकायची आहे. खूप गोड नका करू कारण कॅरेमल आपलं भरपूर गोड आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये साखर थोडी कमीच राहू द्या. 3 ते 4 थेंब आहे ना व्हॅनिला इसेन्सचे टाकून घ्यायचे, एक 4 ते 5 थेंब. आणि आता याला मिक्सरमध्ये ना एकदम बारीक असं ग्राइंड करून घ्यायचं आहे. एकदम फाईन अशी प्युरी तयार करायची याची. तर आता एक पातेलं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये ना पाणी गरम करायला ठेवायचं आहे. पाणी ना अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी ठेवा. आणि त्याच्यामध्ये ना पाणी गरम झाल्यानंतर एक अशी रिंग ठेवायची. तुमच्याकडे रिंग असेल तर किंवा प्लेट ठेवली तरी चालेल उलटी करून. त्या प्लेटच्या वरती पाणी नाही आलं पाहिजे, किंवा हे रिंग असेल तर रिंगच्या वरती पाणी नाही आलं पाहिजे. आणि पाणी आता मस्त गरम झालं. आता त्याच्यावरती ना हे कॅरेमलनं जो आपण टीन ठेवला होता, कॅरेमल जो टाकला होता ना टीनमध्ये, तो टीन ठेवायचा आहे त्याच्यावरती असा. आणि त्याच्यात हे मिक्सरमधलं जे वाटण आपण तयार केलं आहे पुडिंगचं, ते त्याच्यात टाकून घ्यायचं आहे. आणि आता त्याच्यावरती ना झाकण ठेवायचं आपल्याला. आणि झाकण ठेवून कमीत कमी 30 मिनटं आपल्याला मीडियम टेम्परेचरवर हे शिजवून घ्यायचं आहे. 30 मिनटं मीडियम टेम्परेचरवर. तर हे पहा बरोबर 30 मिनिट झालेले. आणि आपलं पुडिंगचं टेक्स्चर बघा किती सुंदर दिसतंय, एकदम फर्म आहे. हे ना असं जेली टाईप नाही पाहिजे बरं का. असं जेव्हा तुम्ही टच कराल ना असं स्पंजी टाईप पाहिजे, तर समजायचं की ते परफेक्टली झालेलं आहे. असं जेली टाईप जर वाटत असेल ना तुम्हाला, तर त्याला आणखी एक 5-7 मिनटं झाकून स्टीम करून घ्यायचं आहे. आता गॅस आहे ना बंद करायचा. पूर्णपणे ना एक तासभर तरी ना थंड होऊ द्यायचं आहे, पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे याला. तर बघा आता टीन आपला एकदम थंड झालेला आहे. तासाभरापासून थंड करतो मी त्याला. आता काय करायचं, एक स्पॅच्युला घ्यायचा किंवा चमचा घ्यायचा आणि त्याला ना असा कडेकडेनं ना असा फिरवून घ्यायचा एक वेळेस बरं का. म्हणजे कसं आजूबाजूला जर काही चिकटलेलं असेल तर ते निघून जातं आणि टीनमधनं हे पुडिंग जे आहे ना अगदी स्मूथली बाहेर निघून जातं. एक प्लेट घ्यायची, टीनवरती ठेवायची अशी. आणि टीन जो आहे ना आपला
असा फ्लिप करून घ्यायचा. दोन चार वेळेस असं त्याच्यावरती टॅप करायचं. हे बघा, हे बघा किती स्मूथ टेक्स्चर आलेलं आहे त्याला. हे बघा टेक्स्चर बघा त्याचं. आणि एक वेळेस ना हा व्हिक्टोरियन काळातला पुडिंग तुम्ही बनवून बघा, इतका एक नंबर लागतो ना. मी जसं सांगितलं आहे ना तसाच बनवा, सेम मापामध्ये. अजिबात तुमचं पुडिंग आहे ना फेल होणार नाही. तर एक वेळेस व्हिडिओ ट्राय करा आणि मला सांगा कमेंट बॉक्समध्ये की कसा झाला आहे.